व्हाईट फेदर निधीच्या वतीने आपल्या सगळ्यांना जे आपलं 24 वर्षानंतर तुम्ही भेटलेलं आहात पोलीस कमांड आणि तुम्ही जे गेट टुगेदर तुमचा ठेवलेला आहे याच्यासाठी मी व्हाईट फेदर निधीच्या वतीने सगळ्यांना अभिनंदन करते. कारण 24 वर्षानंतर तुम्ही सगळे एकत्र आलात आणि खूप अशी धमाल केली आहे. खूप चांगलं एन्जॉयमेंट झालेलं आहे या ठिकाणी. 2 शब्द मी माझा अनुभव तुम्हाला सांगते आणि याच्यानंतर मी व्हाईट फेदर निधीबद्दल 2 शब्द तुम्हाला सांगेन. मला इथे सांगावं असं वाटतंय की नेहमीच पोलिसांची भूमिका जी जनतेमध्ये असं आहे वातावरण की पोलीस हे खूप स्ट्रिक्ट आहेत, त्यांचं वागणं, त्यांच्याबद्दलची जी काही दहशत आहे जनतेमध्ये, ते आज मला या ठिकाणी आल्यानंतर असं कळतंय की जे ड्युटीवरती असतं ते ॲक्च्युलीमध्ये नसतं. आणि खरंच आज खूप म्हणजे मला स्वतःला खूप माझा अभिमान वाटतोय की मी आज तुमच्या सर्वांसोबत इथे तुमचा जो गेट टुगेदर आहे तुम्ही 24 वर्षानंतर भेटलात आणि हे मला आणि माझ्या व्हाईट फेदर निधीच्या टीमला इथे बोलवलात आणि आम्ही पण तो एन्जॉयमेंट केलं. यासाठी मी योगेश सरांचे आणि त्यांच्या पूर्ण टीमचे मी म्हणजे मनापासून आभार मानते की आम्हाला इथे बोलवलं. आणि मी आज सांगेन थँक्यू सर, थँक्यू मॅडम, थँक्यू. या ठिकाणी मी थोडंसं सांगेन की आमच्या अंधेरीची जी टीम म्हणजे आमचे प्रमोद महाजन सर आहेत या ठिकाणी आणि त्यांचा आणि आमचा खरंच खूप जवळचा एक असा संपर्क होता की ज्यावेळेला मी अंधेरीला होती महिला दक्षता कमिटीमध्ये त्यांच्यासोबत होतो. नेहमीच त्यांचं सहकार्य मला लाभलेलं आहे. जेव्हा त्यांनी अंधेरीला गेले, सर प्लीज तुम्ही उभे राहा सर, प्रमोद सर प्लीज, प्रमोद सर, थँक्यू सर. ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. मी 2 शब्द आपल्याला सांगते की व्हाईट फेदर निधी लिमिटेड एक स्मॉल बँकिंगमध्ये काम करत आहे आणि आज आपल्याला इथे योगेश सरांनी बोलवलं तर मला असं वाटतं की व्हाईट फेदर निधीमध्ये ज्या काही सुविधा आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचाव्यात. याच्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला 2 शब्द माहिती देते. जसं तुम्ही आता बघताय की व्हाईट फेदर निधीचे डायरेक्टर आहेत एकनाथ निकम सर आणि दुसरे डायरेक्टर आहेत संदीप गौड सर. तर हे दोघांनी मिळून जी व्हाईट फेदर निधीची स्थापना केलेली आहे, व्हाईट फेदर निधीची स्थापना झालेली आहे 5 फेब्रुवारी 2019 रोजी आणि आज 5 वर्ष झालेली आहेत आमच्या व्हाईट फेदर निधीला. त्यामुळे आम्ही आमचा वर्धापन दिन पण साजरा केला आहे जो आमचा 5वा वर्धापन दिन होता. व्हाईट फेदर निधीबद्दल सांगायचं झालं तर व्हाईट फेदर निधीचे सभासद प्लीज प्लीज सर 2 मिनिट. व्हाईट फेदर निधीचे सभासद यासाठी मी आपल्याला सांगते की रिक्वेस्ट करते सगळ्यांना की व्हाईट फेदर निधीबद्दल 2 शब्द सांगायचे आणि याच्याबद्दल अशी माहिती देते की व्हाईट फेदर निधीचे सभासद हे आपण 110 रुपये भरून व्हाईट फेदर निधीचे सभासद होतोय. यामध्ये तुम्हाला व्हाईट फेदर निधीचे 10 शेअर्स मिळत आहेत. 1 शेअरचा 10 रुपयाला आहे. याच्यामध्ये तुम्हाला व्हाईट फेदर निधीमधून तुम्हाला काही सुविधा आहेत जशा की गोल्ड लोन आहेत, आरडी लोन्स आहेत, होम लोन्स वगैरे आहेत, प्रॉपर्टी अगेन्स्ट लोन. आपण या सगळ्या सुविधा आहेत या व्हाईट फेदर निधीमधून करतोय. गोल्डचं आहे, गोल्ड एफडीज आहे आपल्याकडे. जसं आपण बघतो की गोल्ड एफडी करताना आपण बँकेत घेतो, लॉकर्स घेतो आपलं गोल्ड सेफ्टी होण्यासाठी, पण आपण लॉकरचे चार्जेस तिथे पे करतो. पण व्हाईट फेदर निधीमध्ये असं आहे की गोल्ड एफडी ज्यावेळेला आपण करतो तर तिथे तुम्हाला महिन्याला 1.5% मिळतो, वर्षाला 18% मिळतात. जे काही आहे ते गोल्ड एफडी आणि गोल्ड लोन्स आहे व्हाईट फेदर निधीमध्ये. खूप खऱ्या सुविधा आहेत. तर मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की प्लीज आपण व्हाईट फेदर निधीचे सभासद व्हा. जसेच आपण योगेश सरांनी हा कमांडोचा ग्रुप केलेला आहे तर मी प्रत्येक कमांडोला असं रिक्वेस्ट करेन की तुम्ही व्हाईट फेदर निधीचे सभासद झालात तर त्याच्याही सुविधा तुम्हाला पुढे मिळतील. तसेच आमच्या गोरेगावला पण ब्रांच आहे, रॉयल फार्म्सला ऑर्चिड मॉलमध्ये ब्रांच आहे. याच्यापेक्षा जास्त काही माहिती हवी असेल तर तुम्ही या ऑफिसला, मी असते ऑफिसला, तिथे आपण चांगल्या पद्धतीने बोलू शकतो. कारण की याच्यावरती जर तुम्हाला पुढे काही सांगायचं म्हटलं तर कमीत कमी मला 1 ते 1.5 तास म्हणजे याच्यामध्ये जाईल आणि आज खरंच खूप एन्जॉयमेंट इथे होतोय. सगळे खूप आनंदात दिसत आहेत. त्यामुळे आपण जे काय आहे याच्यावरती ते आपण पुढे बोलणं करूया. तर मी सरांना रिक्वेस्ट करते की जे व्हाईट फेदर निधीची एक पीपीटी आहे की आम्ही काय काम केलं आणि आमची जर्नी कशी आहे, तर प्लीज तुम्ही सर्वांनी 2 मिनिटात ती बघून घ्या. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते. सो प्लीज सर जरा एक पीपीटी
पवार साहेबांना विनंती करल की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं प्लीज. शैलेश, त्याच्यानंतर महादेव आपली सगळ्यांची परेड घेणार आहे, विसरू नका, काही करायचं नाही. बोलायचं समोर का, एक मिनिट. जोरदार टाळ्यांनी स्वागत. माने ये ना इकडे मदत करायला नुसतं विथ ट्रॉफी. जाधव साहेब प्लीज. ट्रॉफी देत आहेत कमांडो सर, बॉक्सर मिस्टर बॉक्सर. आभार आपण इथे आला कमांडो ग्रुपला भेट दिली त्याबद्दल. अजून अधिकारी आम्हाला अजूनही कर्नल चौधरींचं अजूनही आठवत आहे. वरिष्ठांना पहिलं मान सन्मान द्या. त्यासाठी अजून कोण अधिकारी असेल असं त्याला वाटतं मी अधिकारी आहे त्यांनी हातवरती करायचं आहे. अधिकारी कोण आहेत का? चला महिला पुढे येतील. सर्व महिलांना पुढे. चला महिलांनो या प्लीज. आपण या क्यू मध्ये लाईनमध्ये या, कतारमध्ये आहोत. पालखी सर्व दोहामध्ये आहेत. आता ह्या सर्व महिला कतारमध्ये आहेत. प्लीज या महिला. चला उषांताई मॅडम या. सर्वांचं आता इथे एक एक करून सत्कार होणार आहे. असंच खेळीमेळीचं वातावरण ठेवा. चुकून मागून जर कोणाला काही अपशब्द वगैरे गेले असतील तर त्याआधीच दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. अर्चना मॅम प्लीज कम ऑन. अर्चना मॅडम आपलं स्वागत आहे. आपल्याला कमांडोची एक छोटीशी आठवण म्हणून एक कप दिलाय. त्या कपाचा 30, 40, 90. मनोज कुरमुते साहेब चेंबूर पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक पदावर आहेत. आपले कमांडो त्यांचंही इथे स्वागत आहे आणि त्यांनाही एक छोटीशी कमांडो आठवण. श्री मनोज सर यांना हा बेस्ट फोटो असणार. विदाउट कमांडो टी शर्ट हा बेस्ट फोटो असणार. मिस्टर मनोज पोलीस उपनिरीक्षक साहेब चेंबूर पोलीस ठाणे यांचं इथे कमांडोच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. सर आपण वेळात बनवून आलात त्याबद्दल आपले आभार, धन्यवाद. या अतिशय सुंदर डान्स करणाऱ्या आणि अतिशय सुंदर उत्कृष्ट त्यांच्या स्टेप्स होत्या डान्समध्ये. त्यांनी उद्युक्त केलं लोकांना डान्स करण्यासाठी. खूप खूप आभारी आहे तुमचा. आणि हा परेड करत येत आहे. परेड थम एक दो थम. खूप आभार. बेस्ट कमांडो म्हणून त्यांना प्राइज मिळालं होतं. कर्नल चौधरींनी दिलं होतं. बेस्ट फायरर. ऍक्च्युली एकही गोळी फोनमध्ये लागली नव्हती तरीही बेस्ट फायरर म्हणून यांना कर्नल चौधरींनी घोषित केलं होतं. पवार साहेब आणि पवार साहेबांना जायचं आहे पण विनंती करतो एक ट्रॉफी साहेबांच्या हस्ते सुरुवात करूया आपण आणि नंतर एक एक हा लवकर. आता मी नावं घेण्यापेक्षा ना प्लीज सर्वांना है ना एक एक लाइन में कतार में खड़े करो और बस एक एक अपनी तरफ से लेके जाओ. तो हमारा जो वो पीछे का बैकग्राउंड है उसका तो बैकग्राउंड चेंज कर सकते हो क्या, जो लिखा हुआ है जो लेडीज से बैकग्राउंड चल रहा है.
स्मृतिचिन्ह देण्यात येत आहे. वाइट से दूसरा बैकग्राउंड डालो तो मैंने हटवा दिया है। अगर आपको चाहिए तो, अगर आपको लिखा हुआ चाहिए तो बैकग्राउंड चेंज करके जैकेट डलवा दो ना। तो अगर तुरंत बैकग्राउंड चेंज कर सकते हो ना तो वाइट बैकग्राउंड हटा दो, खाली हो जाएगा। वाइट बैकग्राउंड से आगे का कुछ नहीं है, जल जा रहा है। कमांडो का भी रहेगा, ठीक है ना, कोई दिक्कत नहीं ना। यही दिखाने कमांडो के प्रोग्राम में वाइट बैकग्राउंड है तो फोटो क्लियर आएगा। योगेश आणि टीम यांनी प्रत्येक कमांडोला स्वतःची एक आपल्या घरात ओळख असावी म्हणून एक छोटंसं स्मृतिचिन्ह दिलेलं आहे. प्रत्येक कमांडोला मी विनंती करेल की त्याने एक एक येऊन एकत्वाने पुढे येऊन आपापलं स्मृतिचिन्ह इथून घेऊन जायचंय. हे जे स्मृतिचिन्ह आहे हे आपल्याला दिली फाउंडेशन, आता थोड्याच वेळापूर्वी त्यांची ओळख झाली इथे. दिली फाउंडेशन यांनी आपल्याला ते स्पॉन्सर केलेलं आहे. त्याबद्दल मी कमांडोज आणि ऑल पोलीस डिपार्टमेंट कडून त्यांचे मी आभार मानतो. त्यांनी असंच आम्हाला यापुढेही असं सहकार्य करावं यासाठी मी त्यांना विनंती करेन. चला कमांडोज आपापलं स्मृतिचिन्ह खावं आणि बाजूला खूप खूप आभार. सेवानिवृत्त कमांडो सेवानिवृत्त कधीच होत नाही. कमांडो हा कधीच सेवानिवृत्त होत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत तो कमांडो राहतो. ज्वलंत उदाहरण सेवानिवृत्त आपले हरिओम 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 हरिओम. बस एकेकाने पुढे यायचं आहे. आपापला जे स्मृतिचिन्ह आपल्याला देवी फाउंडेशन खूप मिळालेलं आहे त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. मी प्रत्येक कमांडोला विनंती करेल की त्याने शिस्तीमध्ये पुढे यायचं आहे. आपापलं स्मृतिचिन्ह आहे ते घेऊन पुढे जायचंय. आलेल्या सर्व कमांडोचं आभार मानतो. त्यांनी त्यांच्या व्यस्त लाईफ मधून व्यस्त जिंदगीमधून त्यांनी स्वतःला वेळ देऊन कमांडोसाठी काही केले जर झाले त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आपण नक्कीच बोलायचं आहे आपल्याला 2 मिनिटं 20 मिनिटं. प्लीज कमांडोला विनंती करेल त्यांनी यावं आणि आपापलं गिफ्ट घेऊन जावं. ऑल कमांडोज मी तुम्हाला विनंती करतोय. अरे विनंती कसली वेळेला आदेश देतो या चला. दिली फाउंडेशन आपलं पुन्हा एकदा मनस्वी आभार. सन्माननीय पवार साहेब पुढे गेले. चला ऑल कमांडो प्लीज लाईन मध्ये यायचंय. बाजी बन गया, बाजी बन गया, बाजी बन गया. चला लक्ष द्या. कमांडो थांबत कमांडो कधीच थांबत नाही. योगेशने एवढं सुंदर काम केलेलं आहे.
तुझं सत्कार करून बाकी आहे. तुझा मी तुझ्या दोघांचा ओरिजिनल सत्कार करणार. हे होऊ दे, हे डुप्लिकेट आता ओरिजिनल कर. प्रत्येक कमांडो आनंदी आहे, चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतोय. हा दिवस खूपच नाहीये असं प्रत्येकाला वाटतंय. पण पोटाला भूक लागलेली आहे. सर्व जेवणासाठी चाललंय. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्याचा लाभ घ्यायचा आहे. कोणतंही जेवण पण घालवायचं नाहीये. जेवण झाल्याशिवाय कोणीही जायचं नाहीये. नाही, जेवण झाल्यानंतर सुद्धा कार्यक्रम आहे. त्यामुळे ऐका, जेवलं मिळलं काय नाही, आता काय नाही जेवलं मिळलं. ज्यांना ट्रॉफी भेटल्या त्यांनी जेवण सुरू केलं असेल तर चालेल. जेवण झाल्यानंतर खात्री वाटपाचा प्रोग्राम होणार आहे, त्यामुळे कोणी जाऊ नये. जेवल्यानंतर आपल्यासाठी एक सिक्रेट कार्यक्रम होणार आहे. जेवल्यानंतर एक सिक्रेट कार्यक्रम होणार आहे. जेवल्यानंतर ते आम्ही जाहीर करू काय कार्यक्रम होतो. त्यामुळे तुम्ही जाऊ नका. एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही मुकणार आहात. जो जेवल्यानंतर जाईल तो या चांगल्या कार्यक्रमाला मुकणार आहे. त्यामुळे जेवल्यानंतर कोणी जाऊ नका. जेवल्यानंतर एक सिक्रेट कार्यक्रम होणार आहे. लॉटरी काढणार आहे. कोणालाही बक्षीस लागू शकतं. बाहेर एक कोळसी गाडी ठेवली आहे. फरारी गाडी ठेवली आहे, त्याची लॉटरी आहे. जेवण झाल्यानंतर लॉटरी आहे. बाहेर फरारी गाडी आहे. कोणाला इथे हा प्रोग्राम अजून संपलेला नाहीये, कंटिन्यू चालत राहणार आहे. सगळ्यांच्या माहितीसाठी डान्स बाकी आहे आपला. बरं, सर्वात महत्वाची गोष्ट की आपले सांगतो आता आपले चौधरी साहेब आहे, त्यांची बहीण ही एमडी डॉक्टर आहे. जरा 2 शब्द बोलतील ते ऐका. चौधरीशी नातेवाईक येते. चौधरी नमस्कार माझ्या चौधरी साहेब काय बोलताय व्यवस्थित ऐका. त्यांची बहीण एमडी झालेली एमडी डॉक्टर, ते बोलता माझ्या बहिणीच्या एज्युकेशनचा पुरेपूर फायदा तुम्ही सर्वांनी उचलावा अशी त्यांची नम्र विनंती आहे. अलग लक्षात जाताना तुम्हाला एक पॅम्पलेट्स मिळणार आहे. छत्री सोबत प्रत्येकाच्या हातामध्ये मिळणार. छत्री बाकी आहे, छत्री सगळ्यात शेवटी मिळणार आहे. बघा हे डान्स आहे. हे असं असतं बघा. म्हणून सांगतो जाऊ नका जेवणानंतर. प्रत्येकाला छत्री मिळणार छत्री आहे. पण आहे. आणि अजून एक गोष्ट आहे ती सांगणार तुम्हाला. ते जेवल्यानंतरचं सिक्रेट आहे, कोणाला सांगू नकोस. तुम्हाला माफ केलेली आहे आपल्या सर्वांना. कृपया आपण त्याचा लाभ घ्यावा. आपल्या आई वडील भाऊ बहीण थँक्यू चौधरी. कोणीही जाऊ नका. उत्सुक आहे. हे बरं, इकडे बघा, हात वरती करा. हॅलो, सगळ्यांनी गर्दी न करता जेवायचंय आणि परत आत यायचंय. प्रोग्राम हा संध्याकाळपर्यंत चालू राहणार आहे, कारण सर्वांचा एक डान्स प्रोग्राम होणार आहे. या सर्व खुर्ची बाजूला घेतल्यानंतर सुरेंद्र भोसले प्लीज धन्या ऐकलं तू सुद्याला पाठवलं. सुद्याला राहिले का? कोण राहिले का? सुद्याला पाठव. हे अजून कोण राहिले का? महिलांमध्ये पुष्पा तू घेतला का? तुम्ही घेतलं का? तू घेतलं टोपी छत्री अजून वेळ आहे. लगेच
छत्री ही जाऊ नका. खूप मोठी बक्षीस आहे, जायचं नाही. हॅलो जेवण सुरू करून घ्या. बाकीच्यांनी जेवण सुरू करून घ्या. नंतर अचानक जास्त गर्दी होईल तिकडे. ज्यांनी ट्रॉफ्या घेतल्या त्यांनी जेवण करून घ्या. हॅलो योगेश योगेश सर्वप्रथम योगेश सर कुठे आहेत? योगेश सर ह्या कार्यक्रमाला हॅलो गणेश योगेश नागरे ऐक ना तू इथे दोघांचा सत्कार करायचा. कोल्हापूर कोल्हापूर तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा. शिंदे सर आणि चव्हाण सर शिंदे सर आणि चव्हाण सर कुठे असतील तर इकडे यायचं. शिंदे सर आणि चव्हाण सर जे योगेश आला योगेश अरे कधीपासून बोलतोय तुला. आला रे आला, कमांडोचा राजा आला. योगेशने एवढ्या कमांडोना एकत्र आणणं म्हणजे खायची गोष्ट नाही. ज्यांनी आपल्याला एकत्र आणलं त्याचा सत्कार होत आहे. तर टाळ्यांच्या गजरात त्याचा सत्कार करायचा. दुसरी गोष्ट मांजुळकर शैलेशला पण विनंती करतो इथे पुण्यावर तुम्ही आपण गाडी फक्त बघू नका रे, टाळ्या वाजवा रे, प्रोत्साहन द्या. म्हणजे पुढच्या वर्षी परत मोठा कार्यक्रम होईल. टाळ्या तरी वाजवा. हॅलो माईक चेकिंग. माझा भाऊ योगेश यांनी जो एवढा कार्यक्रम केलेला आहे, अति सुंदर केलेला आहे आणि त्यांनी प्रत्येक वर्षी असाच कार्यक्रम करण्यात यावा. 24 वर्षानंतर हा कार्यक्रम केलेला आहे आणि सर्व कमांडो आमच्या महिला आणि अंमलदार साहेब यांना एकत्र करण्याचं काम योगेश आणि शैलेश यांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. तरी त्यांचं मी फार मोठ्या प्रमाणात आपल्याला खूप सहकार्य केलेलं आहे. आपल्या दुसरी गोष्ट व्यवसायामध्ये मी एक अनाऊन्स करतो की 2025 तर 24 चालू आहे. 2025 आपला 25वा महोत्सव साजरा करायचा आहे. तो साजरा आपल्याला म्हणलं होईल मालवणीला. याचं सहकार्य आपले कमांडोज घेतील पण आपण तयार राहायचंय. ओके रिपीट पुण्या मांजुळकर पुण्यावरून आलाय मांजुळकर